द अनदर डिसीज इज फायलेरियासिस. आपल्याला आता सुरू करायचं आहे फायलेरियासिस. दिस इज अगेन पॉप्युलरली कॉल्ड ॲज एलिफंटॅसिस. कारण या पर्टिक्युलर डिसीजमध्ये पाय लेग्सचा साईज इन्क्रीज होतो ड्यू टू द इन्फेक्शन ऑफ nematode worm. The worm it is called as Wuchereria bankrupti. The worm it is called as Wuchereria bankrupti. चला बघा. Filariasis, it is also called as elephantiasis. The causal agent is, it is caused by filarial nematode worm. The name of that particular worm it is called as Wuchereria bankrupti. Commonly it is called as a round worm. Round worm. Taxonomically it belongs to the class Nematoda. Nematoda या particular class मध्ये हा particular Wuchereria include होतो. And the superfamily of this particular Wuchereria is Phalaroidea. It is Phalaroidea. The other species of Filariae which cause filariasis are की Wuchereria मुळेच filariasis किंवा elephantiasis किंवा हत्तीपाय झाला पाहिजे काही गरज नाही. The other species that are again responsible for this particular disease or infection are Brugia malayi and Brugia thimari. Brugia malayi and Brugia thimari. There are three different types of this particular filariasis. They are the lymphatic filariasis, subcutaneous filariasis and serous cavity filariasis. म्हणजे abdominal cavity मध्ये तो worm असेल तर that is called as serous filariasis. स्किनच्या खाली जर त्याचं इन्फेक्शन असेल फक्त तर दॅट इज कॉल्ड ॲज सबक्युटॅनियस फायलेरियासिस. आणि लिम्फॅटिक व्हेसल्समध्ये लिम्फॅटिक नोड्समध्ये जर तो वर्म असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज लिम्फॅटिक फायलेरियासिस. द कॉमन टाइप ऑफ फायलेरियासिस इन इंडिया इज लिम्फॅटिक फायलेरियासिस अँड इज कॉमनली कॉल्ड ॲज एलिफंटायसिस. इट इज कॉज्ड बाय इन्फेक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर वर्म दॅट इज कॉल्ड ॲज वुचेरेरिया. टाइप्स तीन आहे. लिम्फॅटिक फायलेरियासिस आहे, सबक्युटॅनियस फायलेरियासिस आहे, सिरस कॅव्हिटी फायलेरियासिस आहे. पण याच्यापैकी सगळ्यात जास्त इंडियामध्ये कोणता जर दिसत असेल तर पहिला दॅट इज कॉल्ड एज लिम्फॅटिक फायलेरियासिस अँड दॅट इज अगेन कॉज्ड बाय दॅट पर्टिक्युलर सेम निमॅटोड वर्म दॅट इज कॉल्ड एज वुचेरेरिया. दॅट इज कॉल्ड एज वुचेरेरिया. मोड ऑफ ट्रान्समिशन पहा. इट इज अ वेक्टर बोर्न डिसीज अँड कॉज इनडायरेक्टली थ्रू फिमेल क्युलेक्स मॉस्किटो. इट इज spread from one person to the another person by the bite of that particular mosquito. The mosquito it is female culex mosquito. म्हणजे female culex mosquito या केसमध्ये काय झालं वेक्टर. माझ्याकडे जर इन्फेक्शन होत असेल तर मी काय झालं होस्ट आणि वुचेरेरिया काय झाला तर पॅथोजन. ओके. लाईफ सायकल पहा. The life cycle is digenetic, that is man is the definitive host and female culex mosquito is secondary host. याला डायजेनेटिक म्हणतात कारण हा जो पर्टिक्युलर वुचेरेरिया आहे हा दोन ऑर्गॅनिझममध्ये राहतो. एक म्हणजे मॅन आणि दुसरा म्हणजे मॉस्किटो. ठीक आहे. डेफिनेटिव्ह होस्ट कोण असेल तर मॅन आहे. म्हणजे इन्फेक्शन मेनली कोणाला दिसत असेल तर मॅनला. पण कॅरियर कोण असेल वेक्टर कोण असेल तर फिमेल क्युलेक्स मॉस्किटो. वुचेरेरिया बँक्रप्टा इज विविपेरस निमॅटोड. निमॅटोड आहे वर्म आहे पण विविपेरस आहे. विविपेरस आहे म्हणजे बर्थ गिविंग आहे. The adult worm copulate in lymph vessels and lymph glands and produce larvae called as a microfilariae. आता माझ्या बॉडीमध्ये मला जर फायलेरियासिस जर असेल तर इनडायरेक्टली माझ्या लिम्फ वेसल्समध्ये लिम्फ ग्लँड्समध्ये लिम्फ नोड्समध्ये अडल्ट वर्म राहतो. तो तिथेच मेल आणि फिमेल कॉप्युलेट करतात. छोटे छोटे फॉर्म्स रिलीज करतात. दे आर कॉल्ड एज मायक्रोफायलेरिया. माझ्या बॉडीमध्ये सर्क्युलेट होतात. ठीक आहे. मायक्रोफायलेरिया एंटर्स द बॉडी ऑफ द मॉस्किटो ड्युरिंग बाईट. आता मला जर एलिफंटायसिस म्हणजे फायलेरियासिस झाला असेल आणि माझ्या बॉडीमध्ये समजा मायक्रोफायलेरिया जर प्रेझेंट असेल तर इनडायरेक्टली फिमेल क्युलेक्स मॉस्किटो मला बाईट करेल. बाईट करत असेल तर तोच सक करेल मायक्रोफायलेरिया. ते मायक्रोफायलेरिया त्याच्या ट्रंकमधून स्टमकमध्ये जाईल. स्टमकमध्ये जाऊन त्या पर्टिक्युलर स्टमकमध्ये किंवा त्याच्या बॉडीमध्ये 3 स्टेजेसमध्ये जाईल आणि तिसरी जी स्टेज आहे त्या मॉस्किटोच्या बॉडीमध्ये ती खूप इन्फेक्टिव्ह राहील. तसा जर मॉस्किटो नॉर्मल हेल्दी पर्सनला जर बाईट करत असेल तर त्याच्या बॉडीमध्ये ते इन्फेक्शन स्प्रेड होईल. सो मायक्रोफायलेरिया एंटर्स द बॉडी ऑफ द मॉस्किटो ड्युरिंग बाईट. Microfilaria undergo 3 stages of development inside the body of the mosquito. Correct. Third stage of development is infective, which is injected in human body during bite by infected mosquito. त्या पर्टिक्युलर मॉस्किटो आहे त्या पर्टिक्युलर मॉस्किटोने मला बाईट केलेला आहे. ऑलरेडी मला फायलेरियासिस आहे. माझ्या बॉडीमधून त्यांनी मायक्रोफायलेरिया सक केलेले आहे. त्या ट्रंकमधून स्टमकमध्ये गेलेले आहे. स्टमकमध्ये जाऊन त्याच्या बॉडीमध्ये 3 स्टेजेसमध्ये तो डेव्हलप झालेला आहे.
थर्ड स्टेजमध्ये जे डेव्हलप झाले ते मोस्ट इन्फेक्टिव्ह. आणि तसा जर क्युलेक्स मॉस्किटो जर नॉर्मल हेल्दी पर्सनला जर बाईट करत असेल तर ते इन्फेक्शन स्प्रेड होईल. इन ह्युमन बॉडी दे बिकम मॅच्युअर अँड कॅन लिव्ह अप टू 5 to 10 years. की माझ्या बॉडीमध्ये जर हे मायक्रोफायलेरे किंवा उचेरेरिया जर बॉडीमध्ये राहिला तर इनडायरेक्टली हा 5 to 10 years पर्यंत राहू शकतो. सिम्पटम्स: स्वेलिंग ऑफ द लोअर लेग्स, आर्म्स, स्क्रॉटम, ब्रेस्ट एक्सेट्रा. हेन्स द डिसीज इट इज कॉल्ड ॲज एलिफंटायसिस. या पर्टिक्युलर डिसीजमध्ये पाय सुजतात, हात असेल तर हात सुजतात, आर्म्स म्हणतो आपण. त्याच्यानंतर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा जो पार्ट आहे त्याला स्क्रॉटम म्हणतात, नाही तर ब्रेस्ट आहे. म्हणून पाय, लेग्स या पर्टिक्युलर डिसीजमध्ये सगळ्यात जास्त स्वेल होतात. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर फायलेरियासिस पॉप्युलरली इट इज कॉल्ड ॲज एलिफंटायसिस. अदर सिम्पटम्स आर फीवर, प्रॉलिफरेशन ऑफ एंडोथेलियल सेल्स, म्हणजे इनडायरेक्टली बॉडीच्या आतमधले टिश्यूज आहे, एंडोथेलियल टिश्यू आहे किंवा सेल्स आहे ते स्पीडीली डिवाइड होतात. डिपॉझिशन ऑफ मेटाबोलाइट्स ऑन वॉल ऑफ लिम्फ वेसल्स, लिम्फ वेसल्सच्या वॉलमध्ये मेटाबोलाइट्स डिपॉझिट होतात, त्याच्यामुळे पण स्वेलिंग दिसते. प्रिव्हेन्शन ऑफ बॉडी पार्ट्स फ्रॉम मॉस्किटो बाईट, की हा पर्टिक्युलर डिसीज वेक्टर बोर्न डिसीज आहे. द वेक्टर इट इज कॉल्ड ॲज फिमेल क्युलेक्स मॉस्किटो. आता हा मॉस्किटो घरात येणार नाही अशी जर काळजी घेतली, फॉर एक्झाम्पल विंडो वायर गॉज केल्या, व्हेंटिलेटर्स वायर गॉज केले, मॉस्किटो रिपेलंट्स यूज केले, अशा गोष्टी जर केलेल्या असेल तर नॅचरली फ्रॉम दिस पर्टिक्युलर डिसीज वी कॅन बी प्रोटेक्टेड. द अनदर इज अ ट्रीटमेंट. ड्रग लाईक डायथिल कार्बामॅसिन ऑफ डोज ऑफ 100 milligram. Dose of 100 milligram twice a day for at least 6 months. डायथिल कार्बामॅसिन हा ड्रग आहे. 100 milligram, एक टॅब्लेट सकाळी, एक टॅब्लेट संध्याकाळी, असं 6 महिन्यापर्यंत, 6 months जर घेतलेलं असेल तर दिस पर्टिक्युलर डिसीज इट कॅन बी क्युअर्ड. ड्रग लाईक हेट्राझन इज ऑल्सो यूज. हेट्राझन हा पुन्हा अजून एक वेगळा ड्रग आहे की दिस पर्टिक्युलर ड्रग अगेन क्युअर्स दॅट पर्टिक्युलर डिसीज. दॅट डिसीज इट इज कॉल्ड एज filariasis. So this particular filariasis, it is a roundworm disease or it is a worm disease, it is a nematode disease. It is mainly caused by worm. The name of the worm it is called as Wuchereria bankrupti. The other species which also cause this particular filariasis, they are the Brugia thymai and the Brugia malabi. Okay, so this is the disease. That disease it is called as filariasis. Mainly in this particular disease the leg size increases due to the swelling. Hence this particular filariasis popularly it is called as elephantiasis. It is called as elephantiasis. The next disease is ascariasis. It is caused by infection of the worm that is called as helminth. The name of that particular helminth it is Ascaris lumbricoides. Disease is ascariasis. So causal agent is it is caused by helminth endoparasite Ascaris lumbricoides. Popularly it is called as roundworm. तर Ascaris lumbricoides नावाचा जो वर्म आहे, हेल्मिंथ आहे, तो जर फॉर एक्झाम्पल माझ्या बॉडीमध्ये असला आणि मला जर अनकम्फर्ट फील होत असेल तर दॅट पर्टिक्युलर डिसीज इट इज कॉल्ड एज ascariasis. इट कॉजेस इन्फेक्शन टू द इंटेस्टिनल इंटरनल वॉल. इन्फेक्शन कुठे आहे? इंटेस्टाईनमध्ये आहे. मोड ऑफ ट्रान्समिशन पहा. द रूट ऑफ ट्रान्समिशन इज फिको-ओरल रूट दॅट इज कंटॅमिनेटेड फूड वॉटर बाय एग्स ऑफ ॲस्कॅरिस. म्हणजे माझं फूड किंवा माझे वॉटर मिल्क हे जर कंटॅमिनेटेड असेल, म्हणजे त्या ॲस्कॅरिसचे एग्स त्या पर्टिक्युलर फूडमध्ये किंवा त्या वॉटरमध्ये असेल आणि तसे जर पाणी मी पिलो असेल किंवा फूड मटेरियल मी कन्झ्युम केलेलं असेल तर त्या ॲस्कॅरिसचे एग्ज माझ्या बॉडीमध्ये जाईल, इंटेस्टाईनपर्यंत पोहोचेल. एग्ज वर्म्समध्ये कन्वर्ट होईल आणि ते वर्म्स जर कन्वर्ट झालेले असेल तर इनडायरेक्टली ते तिथेच मेल फिमेल कॉप्युलेट होईल, एग्ज रिलीज करेल, माझ्या फिकल मॅटरमधून पुन्हा एग्ज स्प्रेड होईल, सॉईलमध्ये जाईल, सॉईलमधून दुसऱ्याचं फूड मटेरियल कंटॅमिनेट होत असेल तर त्याला इन्फेक्शन स्प्रेड होईल. दिस इज कॉल्ड एज मोड ऑफ ट्रान्समिशन. इट इज ऑल्सो ट्रान्समिटेड थ्रू अनक्लीन हँड्स. हातही जर साफ नसेल आणि हाताला समजा फॉर एक्झाम्पल त्या ॲस्कॅरिसचे बारीक एग्ज जर लागून असेल, त्याच हाताने मी काही खाल्लं असेल तर दिस मे infect that particular body of the person. Life cycle of Ascaris. The life cycle of Ascaris is monogenetic as it involves only one host, that is the man. जसं आधी आपण याच्यापूर्वी पाहिलेल्या डिसीजमध्ये फायलेरियासिसमध्ये 2 होस्ट होते, मलेरियामध्ये 2 होस्ट होते, मॉस्किटो मॅन. पण हा पर्टिक्युलर डिसीज मोनोजेनेटिक आहे. इथे इन्फेक्शनसाठी होस्ट जो आहे तो एकच आहे, दॅट इज मॅन.
In the small intestine of the man, male and female ascaris copulate and undergo fertilization and development of zygote. की मी जर माझ्या इंटेस्टाईनमध्ये जर पाहिले तर ते वर्म जर असेल मेल आणि फिमेल तर ते कॉप्युलेट होतील तर झायगोट म्हणजे फर्टिलायझेशन होईल, झायगोट तयार होईल, एग्स तयार होईल. The fertilized eggs are laid by female ascaris in the intestine of the man. माझ्या इंटेस्टाईन मध्ये फिमेल ascaris आहे, कॉप्युलेशन झालेलं आहे, फर्टिलायझेशन झालेलं आहे, एग्स कुठे रिलीज करेल तर इंटेस्टाईन मध्ये. वन फिमेल ले अबाउट 2 lakhs eggs per day. एक फिमेल वर्म ascaris एका वेळेस एका पूर्ण दिवसात 2 लाखापर्यंत एग्स रिलीज करेल. These eggs pass from intestine along fecal matter into the soil. की माझ्या इंटेस्टाईन मध्ये ती फिमेल ॲस्कॅरिस असेल आणि एग्स ले केलेले असेल तर मी फिकल मॅटर जेव्हा रिलीज करेल त्यावेळेस एग्स कुठे जाईल तर सॉइलमध्ये. फ्रॉम सॉइल द एग्स एंटर इंटू द न्यू होस्ट्स गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट ॲज इन्फेक्टिव्ह लार्वे. की सॉइलमध्ये फॉर एक्झाम्पल ते एग्ज असेल तर इनडायरेक्टली ते त्याचं दुसऱ्याचं फूड मटेरियल कंटॅमिनेट करत असेल तर इनडायरेक्टली त्याच्या गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये ते एग्ज रिलीज होईल, लार्वे तयार होईल, हळूहळू ते अडल्टमध्ये कन्वर्ट होईल. They pass through the various organs of the host and finally becomes adult in the digestive system. की ते पर्टिक्युलर लार्वे जे त्याच्या बॉडीमध्ये एग्स पासून तयार झालेले आहे दुसऱ्याच्या, ते लार्वे जर असेल तर मोठे होईपर्यंत पूर्ण बॉडीमध्ये होल्स तयार करत 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 पुन्हा अजून डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये येईल आणि तिथे ते अडल्ट असेल. सिम्पटम्स पहा. Symptoms occur 4 to 16 days of infection. The early symptoms are coughing, sneezing and fever. जनरली फॉर एक्झाम्पल मला जर इन्फेक्शन या ॲस्कॅरिसचं झालेलं असेल म्हणजे आज जर माझ्या बॉडीमध्ये एग्स गेलेले असेल तर आजच्या आज मला कुठला प्रॉब्लेम होणार नाही, पण 4 ते 16 दिवसात त्या पर्टिक्युलर एग्स हॅचिंग होऊन एग्ज होऊन अडल्ट होऊन मला त्याचा त्रास सुरू होईल. द प्रायमरी सिम्पटम्स आर कफिंग, स्नीझिंग, फीवर एक्सेट्रा. लेट सिम्पटम्स आर ॲबडॉमिनल पेन, पोटात दुखेल, ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट, अनइझी वाटेल, कोलिक पेन, पुन्हा अजून पोटाच्या खालच्या साईडला दुखेल, असोसिएटेड विथ डायरिया, डायरिया पण असेल, वॉमिटिंग, उलट्या पण होईल, फीवर, टेम्परेचर पण वाढेल, अँड ऑब्झर्वेशन ऑफ लाईव्ह वर्म्स इन द स्टूल. आणि काही खूप सिव्हिअर इन्फेक्शन झालेलं असेल तर माझ्या फिकल मॅटरमध्ये स्टूलमध्ये पण वर्म्स दिसेल. इन सिव्हिअर कंडिशन वर्म्स ब्लॉक द इंटेस्टाईन अँड अपेंडिक्स. पेरिटोनायटिस म्हणजे इनडायरेक्टली खूप जर इन्फेक्शन झालेलं असेल तर माझी इंटेस्टाईन ब्लॉक होईल, अपेंडिक्स ब्लॉक होईल, इंज्युअर होईल माझी इंटेस्टाईन, दॅट इज कॉल्ड एज पेरिटोनायटिस. जनरल नर्वसनेस, डेलिरम, कन्व्हल्शन्स, नर्वसनेस राहील, स्टेबल वाटणार नाही, त्याच्यानंतर हातपाय असे थरथर कापेल, कन्व्हल्शन्स म्हणतो. इन चिल्ड्रन वर्म इन्फेक्शन इज कॉमन अँड सिम्पटम्स इन्क्लूड. चिल्ड्रन्समध्ये लहान मुलांमध्ये हे इन्फेक्शन जास्त असते कारण हायजिनिक कंडिशन्स मेंटेन लहान मुलांकडून होत नसेल. तर सिम्पटम्स आर मेंटल डलनेस असणार, स्टंटेड ग्रोथ असणार, हाईट त्याची कमी असणार, न्यूमोनिया झालेला असणार, इओसिनोफिलिया पण असणार. प्रिव्हेन्शन आहे. इट इन्क्लूड प्रॉपर अँड सेफ डिस्पोजल ऑफ एक्सक्रिटा. की माझं फिकल मॅटर असेल, वेस्ट असेल तर ते प्रॉपरलीच डिस्पोज झालं पाहिजे. प्रोटेक्शन ऑफ फूड फ्रॉम डर्ट अँड डस्ट, की माझं फूड मटेरियल असेल तर डर्ट आणि डस्टपासून प्रोटेक्ट करायला पाहिजे. प्रॉपर हँड वॉशिंग बिफोर हँडलिंग द फूड अँड कुकिंग. की माझं फूड मी हँडल करत असेल, कुकिंग करत असेल तर माझे हात स्वच्छ असले पाहिजे. ट्रीटमेंट आहे. द ट्रीटमेंट इन्क्लूड द ड्रग्स लाईक मेबेंडाझोल, अल्बेंडाझोल आर इफेक्टिव्ह. की मेबेंडाझोल आहे, अल्बेंडाझोल आहे, हे जे ड्रग्ज आहे they are effective for this particular killing of the worms. The worm it is called as ascaris. This particular ascaris mainly it cause infection to the intestine or it cause infection to the GI tract, that is called as gastrointestinal tract. The disease it is called as ascariasis. The another disease is bacterial disease. The bacterial disease it is called as typhoid. It is caused by bacterium, the gram negative bacterium. That bacterium it is called as Salmonella typhimurium. The bacterium is Salmonella typhimurium. In short it is called as Salmonella typhi. Actually there are two different species of this particular Salmonella. They are the Salmonella typhimurium and Salmonella paratyphimurium. Salmonella typhimurium and Salmonella paratyphimurium. Salmonella typhimurium causes the disease that is called as typhoid, which is common.
and the another Salmonella paratyphimurium causes the another typhoid that is called as the paratyphoid, that is not very much common. So it is a bacterial disease. This particular bacterium, it is a bacillus, it is a rod shaped bacterium. It shows the presence of two antigens on its surface. One antigen, it is a O antigen which is present on its surface, and another H antigen, it is present on the surface of the flagella. On the surface of the flagella, O antigen, it is nothing but it is a lipopolysaccharide, LPS. It is a lipopolysaccharide, and that particular lipopolysaccharide, which is a O antigen, which is present on the surface of that particular bacterium, it is a toxic. That develops the disease. That disease it is called as टायफॉइड. काय म्हटलं की हा बॅक्टेरियम रॉड शेप बॅक्टेरियम आहे, पण त्याच्या सरफेसवर दोन अँटीजन आहे, एक ओ अँटीजन, दुसरा एच अँटीजन. जो एच अँटीजन आहे तो त्याच्या फ्लॅजेलावर प्रेझेंट आहे, कारण बॅक्टेरियम मोटाईल आहे, मुव्हेबल आहे, एनेरोबिक आहे. ओ अँटीजन त्याच्या सरफेसवर प्रेझेंट आहे. तो सरफेसवर प्रेझेंट असलेला ओ अँटीजन जो आहे तो दुसरा तिसरा काही नाही, तो लिपोपॉलिसॅकराइड आहे, LPS, की जो माझ्या बॉडीमध्ये गेल्यानंतर टॉक्झिसिटी डेव्हलप करतो, म्हणजे सिम्पटम्स डेव्हलप करतो, डिसीज डेव्हलप करतो. दॅट पर्टिक्युलर डिसीज इट इज नथिंग बट कॉल्ड एज टायफॉइड, अँड मेनली दिस पर्टिक्युलर बॅक्टेरियम इट कॉज इन्फेक्शन टू द इंटेस्टाइन, or it cause infection to the GI tract, that is called as gastrointestinal tract. Okay, so this is the disease that is called as the typhoid. So it is an infectious disease commonly called as enteric fever. Okay, causal agent, it is caused by gram negative bacterium. The name of the bacterium, it is Salmonella typhimurium, which causes infection to the intestine of the man. The bacterium is a rod shaped bacterium. It is a motile bacterium कारण flagella present है. It is a facultative anaerobic bacterium. Anaerobic bacterium है. It grows at damp places. ओल्या जागी generally हा राहतो. At 15 to 41 degree Celsius temperature and pH of that particular soil, it is around 6 to 8. The bacterium has a two antigen on its surface, that is the O antigen and the H antigen. O antigen is present on the outer membrane, formed by lipopolysaccharide. The toxicity of this bacterium is due to this particular substance that is called as LPS, lipopolysaccharide. The H antigen is present on the flagellum. Source of infection पहा की बा याचं इन्फेक्शन मला कसं काय होईल. The man is the only natural host of this particular bacterium. The bacterium is Salmonella typhi. It is found in feces and urine of the patient or carrier. किंवा हा पर्टिक्युलर बॅक्टेरियम त्या ज्याला टायफॉइड झालेला असेल त्याच्या कुठे दिसतो, तर त्याच्या फिकल मॅटरमध्ये दिसतो, त्याच्या युरिनमध्ये दिसतो. द इन्क्युबेशन पिरियड ऑफ दिस पर्टिक्युलर बॅक्टेरियम इनसाइड द बॉडी इज 1 to 3 weeks. म्हणजे आज बॅक्टेरियम माझ्या बॉडीमध्ये गेला तर आजच टायफॉइड होईल असं नाही आहे, तो 1 to 3 weeks मध्ये कधीतरी सिम्पटम्स शो करेल. दॅट पिरियड ऑफ that particular bacterium inside the body up to showing symptoms, it is called as incubation period. It is called as incubation period. Mode of transmission पहा की हा बॅक्टेरियम एका बॉडीमधून दुसऱ्या बॉडीमध्ये म्हणजे स्प्रेड कसं होईल. There are two ways of mode of transmission. They are the direct and the indirect. The indirect mode is a feco-oral route. It is a feco-oral route. Fecal matter मधला बॅक्टेरियम माझ्या माउथच्या थ्रू बॉडीमध्ये येणे, त्याला काय म्हणतो आपण, फिको ओरल रूट. द व्हेरियस वेज आर, फर्स्ट इज व्हेकल बोर्न, दॅट इज थ्रू वॉटर, फूड, मिल्क एक्सेट्रा. म्हणजे वॉटर, फूड, मिल्क जर कंटॅमिनेट होत असेल त्या बॅक्टेरियममुळे, तसं वॉटर, फूड, मिल्क जर मी कंझ्युम केलं तर देर मे बी द चान्सेस ऑफ दिस पर्टिक्युलर इन्फेक्शन. दॅट इज कॉल्ड एज अ व्हेकल बोर्न. वेक्टर बोर्न, दॅट इज द हाऊस फ्लाय. वेक्टर आणि व्हेकलमध्ये फरक आहे की नॉन लिव्हिंग असेल एजंट तर दॅट इज कॉल्ड एज व्हेकल, आणि लिव्हिंग एजंट असेल तर दॅट इज कॉल्ड एज वेक्टर. सो हाऊस फ्लाईज फॉर एक्झाम्पल वेन दे विजिट द फिकल मॅटर, सेम हाऊस फ्लाईज फॉर एक्झाम्पल दे विजिट द फूड मटेरियल अँड सच फूड मटेरियल फॉर एक्झाम्पल इफ इट इज कन्झ्युम, there are chances of infection of this particular disease that is called as typhoid. The another it is through vegetables. की मार्केटमधून व्हेजिटेबल्स आणल्या, प्रॉपरली वॉश केल्या गेल्या नाही, त्याच्यावर जर बॅक्टेरियम असेल तर देर मे बी द चान्स ऑफ इन्फेक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर डिसीज. So direct mode is contact with infected person or its belongings. की इनडायरेक्ट तर पाहिलं आपण, व्हेकल बोर्न आहे, व्हेक्टर बोर्न आहे, थ्रू व्हेजिटेबल्स आहे. पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट जर एखादा पेशंट आहे त्याच्या बॉडीला माझा टच होत असेल आणि त्याच हाताने मी जर जेवत असेल किंवा त्याचे बिलॉंगिंग्सला समजा फॉर एक्झाम्पल मी टच करत असेल आणि त्याच पर्टिक्युलर गोष्टी हाताने मी जर जेवत असेल तर इनडायरेक्टली इन्फेक्शनचे चान्सेस जास्त आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज मोड ऑफ ट्रान्समिशन.
The symptoms of this particular typhoid are high grade fever up to 104 degree Fahrenheit temperature, bradycardia, nausea, nausea म्हणजे मळमळ, abdominal pain and diarrhea, पोटात खूप दुखेल आणि डायरिया पण असेल, रोज रेड कलर्ड रॅशेस ऑन द स्किन, एनोरेक्झिया म्हणजे स्किन जर असेल तर ती रोज रेड कलरची झालेली असेल, टेम्परेचर पण जास्त असेल, इन सिव्हिअर स्टेज परफोरेशन्स टू द इंटेस्टाईन, खूप जर टायफॉइड कंट्रोल झालेला नसेल तर इंटेस्टाईनला पण परफोरेशन्स म्हणजे होल्स होईल, प्रिव्हेन्शन पहा. आयसोलेशन अँड हायजेनिक केअर ऑफ द पेशंट, की ज्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला टायफॉइड झालेला असेल तर त्याला त्याच घरी किंवा हॉस्पिटलमध्ये आयसोलेट करायला पाहिजे, कारण डिसीज स्प्रेडिंग आहे, कम्युनिकेबल आहे. क्लिनिंग ऑफ सराउंडिंग, डिस्पोजल ऑफ एक्सक्रिटा, की जो पेशंट जिथे राहत असेल त्याचं सराउंडिंग क्लीन असलं पाहिजे, त्याचं एक्सक्रिटा म्हणजे फिकल मॅटर प्रॉपरली डिस्पोज झालं पाहिजे. पाश्चरायझेशन ऑफ द मिल्क, जर ती दूध प्यायचं असेल तर डायरेक्टली ते पाश्चराईज केलेलं असलं पाहिजे. फ्लाय कंट्रोल, हाऊस फ्लाईजवर कंट्रोल असला पाहिजे. हेल्थ एज्युकेशन, प्रॉपर हेल्थ एज्युकेशन फॅमिली मेंबर्सला, कम्युनिटीला दिलेलं असेल तर असे डिसीज स्प्रेड होणार नाही. इम्युनायझेशन, या पर्टिक्युलर डिसीजसाठी इम्युनायझेशन पण इम्पॉर्टंट आहे, काही वॅक्सिन्स अवेलेबल आहे. मॉर्टॅलिटी रेट अप टू 10%, या टायफॉइडमध्ये मॉर्टॅलिटी रेट 10% पर्यंत आहे. डायग्नोसिस, इट इज डायग्नोज बाय टेस्ट, दॅट पर्टिक्युलर टेस्ट इट इज कॉल्ड ॲज अ विडाल टेस्ट. विडाल नावाची एक टेस्ट आहे, त्या टेस्टने हा पर्टिक्युलर बॅक्टेरियम माझ्या ब्लडमध्ये बॉडीमध्ये आहे की नाही ते आयडेंटिफाय होते, दॅट टेस्ट इट इज कॉल्ड ॲज विडाल टेस्ट. ट्रीटमेंट, डिसीज क्युरेबल आहे. ड्रग्स लाईक एम्पिसिलिन, क्लोरमफिनिकॉल आर इफेक्टिव्ह, हे अँटीबायोटिक आहे. दिस पर्टिक्युलर अँटीबायोटिक्स व्हेन दे आर प्रॉपरली ॲडमिनिस्टर्ड इन टू द बॉडी, द डिसीज इज क्युरेबल. यूज ऑफ अँटीटायफॉइड वॅक्सिन्स लाईक टायफोरल, मोनोव्हॅलंट टायफॉइड अँड बायव्हॅलंट वॅक्सिन्स फॉर टायफॉइड अँड पॅराटायफॉइड, की टायफॉइड आणि पॅराटायफॉइडसाठी ह्या वॅक्सिन्स पण अवेलेबल आहे. कोणत्या वॅक्सिन्स आहे? टायफोरल वॅक्सिन आहे, मोनोव्हॅलंट वॅक्सिन आहे, बायव्हॅलंट वॅक्सिन आहे. The TAB vaccine is previously used, but it is now discontinued by WHO, World Health Organization. या टायफॉइडसाठी जुन्या काळात टॅब वॅक्सिन यूज करायचे, पण आता डिस्कंटिन्यू केलेली आहे. देर आर 2 वॅक्सिन्स करंटली रिकमेंडेड बाय WHO. आता सध्या ह्या टायफॉइडसाठी 2 वॅक्सिन्स अवेलेबल आहे. द वन इज लाईव्ह ओरल TY21A वॅक्सिन, एक. 2 इंजेक्टेबल पॉलिसॅकराइड वॅक्सिन. तर ह्या पर्टिक्युलर 2 वॅक्सिन जर त्या पर्टिक्युलर पर्सनला, इंडिव्हिज्युअलला जर प्रोव्हाइड जर केलेलं असेल तर दॅट पर्टिक्युलर individual or that particular person get immunized with the help of this particular 2 vaccines. So such is the bacterial disease, that particular bacterial disease which cause infection to the intestine, that particular disease it is called as typhoid. The another disease is pneumonia. Okay, so this particular pneumonia, it is again another disease of bacterial kind. पण या न्यूमोनियाचं कॅरेक्टरिस्टिक आहे की हा बॅक्टेरियामुळे होतो, फंगसमुळे होतो, व्हायरसमुळे होतो, पॅथोजेनिक आहे, नॉन पॅथोजेनिक आहे. पॅथोजेनिक आहे म्हणजे बायोलॉजिकल एजंटनी होतो, नॉन पॅथोजेनिक आहे म्हणजे नॉन बायोलॉजिकल एजंटनी पण होतो. सो दिस पर्टिक्युलर डिसीज इट इज कॉल्ड एज अ न्यूमोनिया. बट दिस पर्टिक्युलर न्यूमोनिया मेनली इट इज identified from the infection of bacterium. The name of the bacterium it is called as Streptococcus pneumoniae. That is called as Streptococcus pneumoniae, or the another name for this particular bacterium is Diplococcus pneumoniae. Okay, so this is pneumonia. It is an inflammatory condition of alveoli of the lungs, due to which lungs do not get sufficient air to carry out life activities. की या न्यूमोनियामध्ये जनरली इन्फेक्शन कुठे असते तर लंग्समध्ये असते, लंग्स कॅव्हिटीमध्ये असते. त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर पर्सनला, इन्फेक्टेड पर्सनला प्रॉपर एअर इनहेल करता येत नाही, किंवा केली असेल तर ऑक्सिजन कमी पडतो. ओके, causal agent is, it is both a pathogenic as well as the non-pathogenic. It is mainly caused by bacterium. The name of the bacteria are Streptococcus pneumoniae, another it is Mycoplasma. The viral pneumonia is caused by influenza virus, respiratory syncytial virus, adenovirus, paravirus, etc. So these viruses like paravirus, adenovirus, respiratory syncytial virus, they also cause this particular inflammation to the lungs, and that cause that particular disease that is called as viral pneumonia. So this particular pneumonia, it may be bacterial pneumonia, it may be viral pneumonia, it may be fungal pneumonia. Altogether they are called as pathogenic pneumonia, or it may be caused due to low immunity, smoking, alcoholism, that is called as non-pathogenic.
ठीक आहे. द नॉन पॅथोजेनिक कॉजेस आर केमिकल बर्न, लंग्समध्ये काही केमिकल फ्युम्स गॅसेस गेलेले असेल त्याच्यामुळे लंग्स आतमधून डॅमेज झाले असेल. फिजिकल इंजुरी टू द लंग्स, त्या लंग्सला मार लागला असेल तर. स्मोकिंग, अल्कोहोलिझम अँड रिड्यूस द इम्युनिटी. मोड ऑफ ट्रान्समिशन पहा. बॅक्टेरियल न्यूमोनियासाठी थ्रू ड्रॉपलेट इन्फेक्शन, दॅट इज इनहेलिंग द पॅथोजन रिलीज इन द एअर बाय इन्फेक्टेड पर्सन थ्रू कफिंग, स्नीझिंग एक्सेट्रा. म्हणजे मला न्यूमोनिया झालाय, मी कफिंग करतोय, स्नीझिंग करतोय, ड्रॉपलेट इन्फेक्शन होऊन राहिलेलं आहे, ड्रॉपलेट्स रिलीज होऊन राहिले आणि त्या ड्रॉपलेट्समध्ये जर बॅक्टेरिया व्हायरसेस असेल आणि समोर दुसरा इंडिव्हिज्युअल असेल तो त्यावेळेस इनहेल करत असेल तर दॅट मे स्प्रेड दिस पर्टिक्युलर डिसीज दॅट इज कॉल्ड एज न्यूमोनिया. बाय शेअरिंग युटेन्सिल्स ऑफ इन्फेक्टेड पर्सन, बाय शेअरिंग युटेन्सिल्स ऑफ इन्फेक्टेड पर्सन, की एखाद्याला न्यूमोनिया झाला आहे, त्याच्या बिलॉंगिंग्सला मी हात लावतोय किंवा त्याच्या युटेन्सिल्सला हात लावतोय आणि तोच हात मी नाकाला लावत असेल, नोजपर्यंत आणत असेल आणि तो पर्टिक्युलर बॅक्टेरियम किंवा व्हायरस नोजमधून लंग्समध्ये रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जात असेल तर दॅट मे अगेन द रिस्क ऑफ दॅट डिसीज दॅट इज कॉल्ड एज न्यूमोनिया. सिम्पटम्स पहा. द इनिशियल सिम्पटम्स आर फीवर, चिल्स, कफ विथ येलो ऑर ग्रीनिश स्पुटम, खोकला खूप राहतो, येलो किंवा ग्रीनिश स्पुटम बाहेर पडतो. ब्रीथलेसनेस, ऑक्सिजन प्रॉपर डिफ्यूज होत नाही त्याच्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. चेस्ट पेन ड्युरिंग कफ, चेस्ट पेन होते. हेडॅक, नॉझिया म्हणजे मळमळ, ॲनॉक्झिया, वॉमिटिंग एक्सेट्रा. सो दीज आर द इनिशियल सिम्पटम्स ऑफ दिस पर्टिक्युलर डिसीज. इन सिव्हिअर कंडिशन, की आता खूप न्यूमोनिया वाढला असेल तर कफ विथ ब्लड, खोकला येताना ब्लड पण येईल. लिप्स, फिंगर्स, नेल्स टर्न ग्रे ऑर ब्ल्यू इन कलर, लिप्स आहे, नेल्स आहेत, हे यांचा कलर ग्रे किंवा ब्ल्यू होईल कारण ऑक्सिजन बॉडीमध्ये कमी आहे. इम्पेअर्ड सिलियरी ॲक्शन, डिप्रेस्ड मॅक्रोफेज ॲक्टिव्हिटी, रिडक्शन इन रेझिस्टन्स, इम्युनिटी कमी झालेली असते. ल्युकोपेनिया, कार्डियॅक अँड रिनल फेल्युअर, हार्ट फेल होऊ शकते, किडनी फेल होऊ शकते अँड अल्टिमेटली कॉज द डेथ. प्रिव्हेन्शन आहे यूज फेस मास्क टू मिनिमाइज द ड्रॉपलेट इन्फेक्शन, की हा पर्टिक्युलर डिसीज जनरली ड्रॉपलेट इन्फेक्शननी स्प्रेड होत असेल, नोजच्या थ्रू जर व्हायरस बॅक्टेरियम बॉडीमध्ये येत असेल, लंग्सपर्यंत जात असेल तर नोज, माउथ हा एवढा पार्ट जर कव्हर केलेला असेल, फेस मास्क यूज केलेले असेल तर दॅट इज द बेस्ट प्रिव्हेन्शन. इम्युनायझेशन टू द चिल्ड्रन बिलो 1 year ऑफ एज, की या न्यूमोनियासाठी 1 वर्षाच्या खाली जस्ट बॉर्न आहे 1 वर्षापर्यंत त्या पर्टिक्युलर न्यूमोनियासाठी वॅक्सिन अवेलेबल आहे. ट्रीटमेंट, ड्रग्स लाईक बेन्झिल पेनिसिलिन, ॲम्पिसिलिन अँड क्लोरमफेनिकॉल आर इफेक्टिव्ह. हे सगळे अँटीबायोटिक्स आहे, पेनिसिलिन आहे, क्लोरमफेनिकॉल आहे, ॲम्पिसिलिन आहे. दीज आर द अँटीबायोटिक्स. दे कॅन क्युअर or they cure this particular disease. That disease it is called as pneumonia. So this particular pneumonia, finally it is a bacterial disease. Mainly it is a bacterial disease, but it may also caused by other pathogens like fungi, viruses, as well as it may cause due to the non-pathogenic factors like smoking, alcoholism, etc. So the disease it is pneumonia. The another disease is common cold. सर्दी म्हणतो आपण त्याला. बघा आता कॉजल एजंट, इट इज कॉज्ड बाय रिनोव्हायरस, कोरोना व्हायरस अँड इज द मोस्ट कॉमन इन्फेक्शन ऑफ अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. सो दिस इज अ डिसीज विच इज कॉज्ड बाय व्हायरस. द 2 viruses are mainly responsible for this particular common cold or cold. The viruses are rhinovirus and coronavirus, and mainly these particular viruses they cause infection to the upper respiratory tract. They cause mainly infection to the upper respiratory tract. Common cold is also known as nasopharyngitis, की या कॉमन कोल्डला वेगवेगळे नेम्स पण आहे. नेझोफॅरिंजायटिस कारण इट कॉज इन्फेक्शन टू द नोज अँड फॅरिंग्स रिजन ऑफ दॅट रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. इट इज अगेन कॉल्ड एज ॲक्यूट व्हायरल रिनोफॅरिंजायटिस, की याला अजून ॲक्यूट व्हायरल रिनोफॅरिंजायटिस पण म्हणतात कारण रिनो व्हायरस हा मेन व्हायरस आहे की जो अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये इन्फेक्शन कॉज करतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲक्यूट कोरायझा. याला ॲक्यूट कोरायझा म्हणतात की या इन्फेक्शनमध्ये जनरली नाकातून थेंब थेंब पाणी गळते and popularly it is called as cold. The infection is found in all age groups but predominantly more in children of 6 to 11 years. की जनरली फॉर एक्झाम्पल लहान मुलांमध्ये इम्युनिटी कमी असते त्यावेळेस या एज ग्रुपमध्ये 6 to 11 इयर्सच्या ग्रुपमध्ये हे इन्फेक्शन म्हणजे कॉमन कोल्ड हे इन्फेक्शन जास्त दिसते. मोड ऑफ ट्रान्समिशन पहा.
द डिसीज इज मोस्टली ट्रान्समिटेड थ्रू ड्रॉपलेट इन्फेक्शन. कफिंग आहे, स्नीझिंग आहे, मला सर्दी झालेली आहे, कॉमन कोल्ड आहे आणि मी कफिंग स्नीझिंग करतो आहे, म्हणजे माझ्या नाकातून तोंडातून ड्रॉप्स पाण्याचे निघत आहे, त्याच्यात ते व्हायरसेस असण्याची पॉसिबिलिटी आहे आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये दुसरं कोणी येत असेल तर दिस पर्टिक्युलर डिसीज स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू द अनादर पर्सन. इट इज ऑल्सो ट्रान्समिटेड बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. की एखाद्याला कॉमन कोल्ड झालेला आहे आणि त्याच्या बॉडीशी किंवा त्याच्या बिलॉंगिंगशी माझा जर हाताचा कॉन्टॅक्ट येत असेल, बॉडीचा कॉन्टॅक्ट येत असेल तर दिस पर्टिक्युलर डिसीज इट स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू द अनादर पर्सन. The virus cause infection to the nose and upper respiratory tract. The rhinovirus mainly it cause infection to the nose and upper respiratory tract. It is also transmitted through contaminated objects like books, pens, computer keyboards, mouse, etc. की ज्याला कॉमन कोल्डचा त्रास आहे त्याचे बुक्स आहे, पेन्स आहे, कॉम्प्युटर कीबोर्ड आहे, माऊस आहे, त्यांनी त्याला हात लावलेला आहे आणि त्याच्यावर जर तो व्हायरस असेल आणि त्याला मी जर हात लावत असेल तर मला इन्फेक्शनचे चान्सेस जास्त आहे. सिम्पटम्स पहा. नेझल कंजेशन, नाक बंद होणे, अँड डिस्चार्ज, नाकातून सिक्रेशन सिक्रेट होणे, सोअर थ्रोट, घसा खराब होणे, त्रास होणे, होर्सनेस, आवाज बदलणे, कफ, खोकला असणे, हेडॅक, डोकं दुखणे, टायर्डनेस, विकनेस वाटणे, कंजंक्टिव्हिटीज, डोळे लाल होणे, मसलॅक, हातपाय दुखणे, फटीग, थकवा वाटणे, शिवरिंग, थोडंसं ताप असणे. युजली द सिम्पटम्स ऑफ कॉमन कोल्ड रिझॉल्व स्पॉन्टॅनियसली इन 7 to 10 days. नॉर्मली की आपल्या इम्युनिटीने, स्वतःच्या बॉडीच्या इम्युनिटीने 7 ते 10 दिवसात जनरली रिनो व्हायरसचं इन्फेक्शन म्हणजे कॉमन कोल्ड असेल तर आपोआप दुरुस्त होते. प्रिव्हेन्शन पण रिमेन अवे फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन. ज्याला कॉमन कोल्ड असेल त्याच्या दूर राहा. हँड वॉश विथ प्लेन सोप टू मिनिमाइज द रिस्क ऑफ इन्फेक्शन. की आपण आपले हात नेहमी पिरियडिकली काही वेळाने जर धुत राहिलेले असेल तर आपल्या हाताचा आपल्या नोजशी माउथशी कॉन्टॅक्ट जर येत नसेल तर स्प्रेडिंग कमी राहील. इन इन्फेक्टेड केसेस इनहॅलेशन ऑफ वॉर्म वॉटर वेपर्स हेल्प्स टू रिड्यूस द इन्फेक्शन. की जर मला इन्फेक्शन थोडं वाटत असेल आणि त्यावेळेस गरम पाणी करून त्याच्या वेपर्स मी जर इनहेल करत असेल तर दॅट रिड्यूस द इन्फेक्शन. यूज ऑफ हँडकरचीफ टू कवर द नोज माउथ ड्युरिंग कफिंग अँड स्नीझिंग. की मला कफिंग करायचं आहे, स्नीझिंग करायचं आहे ते एक तर मी हाताच्या काठानी म्हणजे या एल्बोच्या रिजनमध्ये करेल, नाही तर मग हँडकरचीफ यूज करेल. अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर कॅन ऑल्सो बी युज्ड. की माझ्या हाताचं इन्फेक्शन, हातावर असलेलं इन्फेक्शन नोजच्या थ्रू माझ्या ट्रॅकमध्ये, रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जायचं नसेल तर मी हँड सॅनिटायझर, अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर यूज केलं असेल तर दॅट इज गुड. डिसीजसाठी ट्रीटमेंट पण आहे. ड्रग लाईक सिट्रेझिन गिव्ज सम रिलीफ फ्रॉम कंजेशन अँड रनिंग ऑफ द नोज. की नाक बंद असेल, नाक जर वाहत असेल म्हणजे रनिंग ऑफ नोज असेल तर दिस पर्टिक्युलर ड्रग इज इफेक्टिव्ह. दॅट पर्टिक्युलर ड्रग इट इज कॉल्ड एज सिट्रिझिन. That is called as cetirizine. So such is the disease. That particular disease it is called as common cold. It is a viral disease. It is a common disease. It is mainly caused by infection of that particular virus. The virus it is called as rhinovirus. It is called as rhinovirus.